पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण गळ्याला अशा प्रकारे बघू शकता पायपिंग कशा प्रकारे करायची आणि त्रिकोणी हेन तेन आपल्याला बऱ्याच जण दाखवत राहतात, म्हणजे असे करा, पण तसं न करता एकदम सरळच लाईनिंगमध्ये कट करून मी ही पायपिंग जी आहे ती केलेली आहे आणि कशा प्रकारे केलेली आहे तर त्याचा फुल व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आणि बाळाला बघून आता माझं सकाळपासूनही 7वं ब्लाऊज आहे आणि मी बघू शकता आणखीन डोकंसुद्धा विचारलेलं नाही आहे आणि आता 5 वाजलेले आहे संध्याकाळचे, म्हणजे आता इथेच एंड करायचं आहे आपल्याला आणि काम वगैरे करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे। चला मग आपण पायपिंगचा व्हिडिओ फुल नक्की पहा, कंटिन्यू पहा, म्हणजेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल। खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझी तुमच्या लक्षात येऊन जाईल अशा प्रकारे। तर चला मग आपण स्टार्ट करूया। तर पायपिंग करताना क्रॉस पट्ट्याच कट करा असं तुम्हाला सांगितलं जातं, पण तसं काहीही तुम्हाला करायची गरज लागणार नाही। या ट्रिकनं जर तुम्ही पायपिंग केली तर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा कोणाला कळणार नाही आहे की तुम्ही हे नवीन केलेलं आहे, तुम्हाला खूप दिवसाचा एक्सपिरियन्स आहे असं सर्वांना वाटणार आहे, कारण की खूप सुंदर प्रकारे ही पायपिंग जी आहे ती तयार होते। तर चला मग आपण स्टार्ट करूया खूप सुंदर प्रकारे ही पायपिंग। तर आता मी सगळ्यात अगोदर तर कट करून घेते बरं का, सरळ लाईनीमध्ये सर्वच आपल्याला कट करून घ्यायचं आहे, क्रॉस वगैरे पट्ट्या काढत बसायचं काहीही गरज नाही। तर आता सर्व अशा आपल्याला जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्यांना एकमेकांना जॉईंट करायचं आहे। तर कशा प्रकारे जॉईंट एकमेकावर ठेवायचं आणि जॉईंट करायचं आणि त्यावरती एक दाब शिलाई मारायची, जेणेकरून आपली उसवलं नाही जाणार पायपिंग करते वेळेस, एकदम छान फिनिशिंगमध्ये येण्यासाठी। आणि ब्लाऊज तुम्ही कसंही शिवा पण पायपिंगनंच त्याची शोभा जी आहे ती वाढली जाते। तर त्यामुळे तुम्ही पायपिंग जेवढी होईल तेवढी छान करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला येत नसेल तरीसुद्धा आपल्याला छानपैकी ही पायपिंग करता येणार आहे। तर ही सगळं आपण जॉईंट करून घेऊया। या ब्लाऊजचा गळा सर्व मोजायचा आणि तितकीच आपल्या पट्टी जी आहे ती काढायची आहे। आणि आता माझं जॉईंट जे आहे ते करून झालेलं आहे, तर आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आणि त्यावरती टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर आता आपली दाब टीप जी आहे ती मारून झालेली आहे। आता आपल्याला त्याला ब्लाऊजला जॉईंट करायचं आहे। सर्वात अगोदर तर आपल्याला सर्व व्यवस्थित आहे का नाही हुक पट्टे ते बघून घ्यायचं आहे, ते एक लाईनमध्ये करून घ्यायचं आहे, तिथे मार्किंग करायची आणि त्यावरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे पायपिंग जी आहे ती लावत जायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याला शोल्डरवर एकदम छान असं वळून धरायचं आहे आणि मग तिथे पायपिंग जी आहे ती लावायची आहे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं शोल्डर उतरण्याचं हेच असतं की आपण पायपिंग कशा प्रकारे करतो। तर चला आता आपण सर्व जे आहे ती लावून घेऊया आणि त्याला कडीला घेऊया।
शेवटपर्यंत अशाच प्रकारे आपल्याला धरून फक्त आपल्या हाताला राऊंड राऊंड फिरवायचं आहे आणि शिलाई मारत जायची आहे. अशा प्रकारे सर्व शिलाई मारून झालेली आहे. आता आपण त्याला फोल्ड करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आवडेल तसं छोटी मोठी तुम्ही पायपिंग घेऊ शकता. कितीही छोटी करायची म्हटलं तरी आपल्याला इथे छोटीसुद्धा पायपिंग तयार करता येणार आहे आणि तुम्हाला मोठी करायची असेल तरीसुद्धा आपण मोठी करता येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता वाकडी तिकडी अजिबात ही पायपिंग होणार नाही आहे. आणि बरेच वेळेस म्हणलं जातं की क्रॉसच पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहेत, नाहीतर आपली पायपिंग जी आहे ती व्यवस्थित येत नाही. पण तसं काहीसुद्धा नसतं. अशा प्रकारेच आपली पायपिंग जी आहे ती व्यवस्थित येते, कारण की तशा जर तुम्ही क्रॉस पट्ट्या कट केल्या तर त्याला झोळ पडतो, नंतर मग ते व्यवस्थित येत नाही. नंतर नवीन असाल तर खूपच त्रास होतो त्याचा. पण या पद्धतीने केल्याच्या नंतर एकदम फिनिशिंगमध्ये नवीन असाल किंवा तुम्ही जुने टेलर असाल एकदम परफेक्टली ही पायपिंग जी आहे ती बसली जाते. तुम्हाला दिसतच असेल खूप सुंदर प्रकारे आपण ही पायपिंग जी आहे ती तयार करत आहोत इथे. आणि त्याचा फायनल लुकसुद्धा शेअर केलेला आहे. समोर तुम्ही पाहू शकता खूप छान आपली पायपिंग जी आहे ती झालेली आहे. आणि कस्टमरला सुद्धा हा ब्लाऊज खूप जास्त आवडला. त्यांना पायपिंग, फिनिशिंग, कटोरी वगैरे सर्व काही खूप सुंदर प्रकारे आवडलं. तर तुम्हाला सुद्धा छान अशा प्रकारे ब्लाऊज जर शिवायला शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला जे आहे तुम्ही सबस्क्राईब करा. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे आणि फ्रीमध्ये सुद्धा आहे ही क्लास. तुम्हाला जर इंस्टाग्रामवर शिकायचे असतील ऑनलाईनमध्ये तर तुम्ही तिथेसुद्धा माझ्या पेजला फॉलो करू शकता आणि तिथेसुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला रोज काही नवीन शिकवलं जाणार आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला की खूप छान पद्धतीनं शिकवणार आहे मी, कारण की इथे मी क्लाससुद्धा घेत आहे ऑफलाईनचे. तर तुम्ही जवळपास इथे कुठे राहत असाल तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा क्लास आपले जॉईन करू शकता. आणि फीसुद्धा मी जास्त घेत नाही आहे, कारण की मला पण वाटतं, कारण की मी सुद्धा खूप छोट्या अशा ह्याच्यामधून शिकलेली आहे. तर तुम्हीसुद्धा छान शिकावा, कारण की आपण स्वतःच्या ज्यावेळेस हिमतीवर कमवतो, ज्यावेळेस आपले 4 पैसे कमवतो त्यावेळेसचा आनंद काय असतो तो मला माहिती आहे. त्यामुळे मी तुमचीसुद्धा थोडीफार तरी मदत व्हावी एवढंच मला वाटतं. तर आपल्या असं बोलण्यामध्ये इथे पायपिंग किंवा गोट म्हणाल तर तयार होत आहे. तर खूप छान गोट आलेला आहे आपल्या ब्लाऊजचा. तर तुम्हाला सुद्धा कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. एक छानशी कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही जर जवळपास राहता असाल तर तुम्ही माझं सबस्क्रायबर म्हणून मी तुम्हाला फ्रीमध्ये हे सर्व काही शिकवेल. तर त्यामुळे तुम्ही कुठे राहतात आणि तुमचा ॲड्रेस नका सांगू, पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये राहत आहात, कोणत्या गावामध्ये राहत आहात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.